आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव भारतवर्षाचा हा 4था वर्ष आहे. मी आग्रा किल्ल्यामध्ये आहे. सगळे माझे सहकारी या ठिकाणी आहेत आणि मला आनंद होत आहे की संपूर्ण भारतामधून शिवभक्त मोठ्या प्रमाणे येत आहे. मी पुन्हा एकदा आपली माफी मागतो. ASI मुळे, आर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामुळे जागेची मर्यादा आहे. फक्त 1300 लोकांना या ठिकाणी प्रवेश आहे. तर डिजिटली सर्व शिवभक्तांनी संपूर्ण भारताबाहेरून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा असं मी नम्र निवेदन करतो, विनंती करतो. त्याच पद्धतीने उद्याचा जो कार्यक्रम आहे, उद्या संध्याकाळी कार्यक्रमाची सुरुवात होईल. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सर्व आग्रावासियांसोबत जयंतीची आम्ही सुरुवात करू. संध्याकाळी महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात होईल. नितीनजी सरकटे यांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं गाण्यांचा कार्यक्रम आहे. त्यानंतर महाराष्ट्रातून आलेल्या सर्व नामांकित कलावंतांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक व छत्रपती शिवाजी महाराज यांचा आग्र्याशी संबंध या संबंधीमध्ये एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये सुमारे 90 कलाकार सहभागी होणार आहे. त्याच पद्धतीने लगेच लेजर शो होणार आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये कशा पद्धतीने महाराजांनी निर्णय घेतले आणि आज तरुणांनी काय आदर्श घेतला पाहिजे हे मॉडिफिकेशन पद्धतीने लेझर शोने आणि आपल्याला सर्वजण आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण दाखवणार आहोत, सर्वजण बघणार आहेत. त्याच पद्धतीने लेझर शो झाल्यानंतर पाळणा होईल. ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय लोकप्रिय एकनाथ शिंदे साहेब येत आहे. राजस्थानचे राज्यपाल आदरणीय हरिभाऊ नाना बागडे साहेब येत आहे. महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय आशिष शेलार साहेब येत आहे. व भारतामध्ये ज्यांचे कागदी उघडी ओळख आहे, CR पाटील साहेब केंद्रीय मंत्री हे देखील स्वतः या कार्यक्रमामध्ये येत आहे. तसंच उत्तर प्रदेशमधील मंत्री महोदय खासदार साहेब आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब, आमचे बंधू अमरसिंह पंडित साहेब, हे सर्व नेते मंडळी, सर्व मान्यवर, देशातून सर्व शिवभक्त या ठिकाणी येत आहे. सर्वजण आग्र्याकडे निघालेले आहे. मी सर्वांचं आग्रा नगरीमध्ये स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आग्र्यावासियांचे आभार मानतो की सलग 4थ्या वर्षी देखील ज्या उत्साहामध्ये आपण आम्हाला सहकार्य करताय, हे उत्साह आणि आपलं जे सहकार्य आहे आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि मी सर्वांना, माझ्या माता भगिनींना विनंती करतो की आपण सर्वांनी डिजिटली उद्या सहभागी व्हावं. इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म, वृत्तवाहिन्या असतील आणि वेगवेगळे पेजेस असतील, वेगवेगळे अकाउंट्स असतील, इथून आपण डिजिटली सहभागी व्हावं. येणाऱ्या सर्व मान्यवरांचे आणि जे डिजिटली सहभागी होतील यांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. उद्या सर्वजण उत्साहामध्ये आपण या ठिकाणी सामील होऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.